ज्या प्रकारे शरद पवारांनी वृत्तपत्रामध्ये मुलाखत देताना समविचारी पक्ष जे आता महाविकास आघाडी आणि इंडियामध्ये आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात अशा प्रकारची मुलाखत दिली आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम आहेत। ज्या प्रकारे शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मुलाखतीमध्ये की काँग्रेसची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। तुम्ही त्याच्यावर ट्विट केलं, ट्विटमध्ये असं सांगितलं की याआधी सुद्धा काँग्रेसकडनं प्रस्ताव शरद पवारांना देण्यात आला होता। काय नेमकी माहिती तुमच्याकडे? नाही, बाकी सगळे पक्ष जो समविचारी पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन करणार की नाही करणार मला माहित नाही आहे, पण एनसीपीचा प्रयत्न एक बरेच वर्षांनी चालू आहे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे आणि काँग्रेसतर्फे पण प्रस्ताव होता आणि शरद पवार साहेबांतर्फे पण प्रस्ताव होता। पण तो प्रस्तावामध्ये एक कंडिशन होता, तो कंडिशन असा होता की पवार साहेबांची अशी इच्छा होती की जेव्हा एनसीपीचा विलीनीकरण काँग्रेसमध्ये होईल तेव्हा सुप्रिया सुळे जो त्यांची मुलगी आहे त्यांच्या हातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान दिली पाहिजे। त्या प्रस्तावावर काँग्रेस नेतृत्वाने एक ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे तो महाराष्ट्राचे अध्यक्ष सुप्रिया सुळे कुठल्या स्वरूपात मला माहित नाही, पण त्यांच्याकडे म्हणजे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा काहीतरी एक विचार होता। तो काँग्रेस नेतृत्वाने नकारला तो प्रस्ताव आणि त्यामुळे तो एक जो प्रोसेस तो रखडली होती। आता ज्या त्यांच्या एक नवीन एक मुलाखत आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो क्षेत्रीय दल रिजनल पार्टीज मर्ज करणार काँग्रेसमध्ये, तो बाकी नाही, यांची तयारी आहे आणि यांची तयारीचा जो एक कारण मला दिसतो तो असा आहे की त्यांना असा वाटतो की बारामती त्यांच्या हातात जात आहे, त्यांच्या हातातून जात आहे। दुसरा, त्यांच्या पक्षमध्ये एक भयंकर स्प्लिट झालेला आहे, त्यांच्याकडे तर किती वोट आहे, किती लोक आहेत, किती मतदार आहेत, किती कार्यकर्ता आहेत काय कोणाला माहित नाही। तो आता त्यांची मुली जो आहे तो कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे, अच्छा त्यांच्या मुलीमध्ये जो एक राजकीय समज आहे तो एवढी नाही आहे की एक एनसीपी शरद पवार गटला ते एक पुनर्जीवित करू शकतात, त्यामुळे बहुतेक त्यांच्या मनात अशी अवस्था झालेली आहे। साधारणपणे कधी हा प्रस्ताव देण्यात आला? हे स्प्लिट झाल्यानंतर प्रस्ताव देण्यात आला तर तुमची काय माहिती? स्प्लिटचे फार पूर्वी 4-5 वर्षापूर्वी आणि दिग्विजय सिंग तर्फे पण एक ओपनली प्रस्ताव होता। दिग्विजय सिंगने स्टेटमेंट आता जे सांगितलं जात आहे मध्ये अशा बातम्या होत्या चेन्नी थला जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा हा प्रस्ताव पुन्हा एकदा शरद पवारांसमोर ठेवला होता। बहुतेक मला माहित नाही एक्झॅक्टली, पण चेन्नीथलला पण असा एक प्रस्ताव देऊ शकत होते, पण स्प्लिट झाल्याचे 4-5-6 वर्षापूर्वी, एक्झॅक्ट साल मला माहित नाही, मला आठवत नाही, पण त्यांनी असं दिलेलं होतं आणि दिग्विजय सिंगने तो कधी बहुतेक वेळा त्यांनी स्टेटमेंट पण दिला होता। भाजपचे काही नेते असं म्हणतायत की ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी मुलाखतींमध्ये असं सांगितलं की उद्धव ठाकरेंसाठी जेव्हा अडचण येईल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहील, तर तो विचार करत कदाचित उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींसोबत जाऊ शकतात, भाजपसोबत जाऊ शकतात, त्याच्यामुळे कदाचित शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली असेल। मला माहित नाही की आता भाजप आणि उद्धव ठाकरेमध्ये काय चाललेले आहे मला काही माहित नाही। बहुतेक भाजपतर्फे असा कुठल्या प्रकारचा स्टेटमेंट नाही आहे एकदम की उद्धव ठाकरे बरोबर ते जाणार आणि उद्धव ठाकरे ज्यांचा पण जो एक स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमुळे असं आम्हाला वाटतो की ते कधीही इकडे येणार नाही। तरी राजकारणात कधी काही होऊ शकतो, मला माहित नाही पुढे काय होईल। शेवटचा प्रश्न, शरद पवार असंही म्हणतात की ताकद वाढेल जर प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होत असतील, एक प्रकारे सगळ्यांची विचारसरणी एक आहे त्याच्यामुळे खरंच ताकद वाढेल काँग्रेसची? मला असं वाटत नाही, कारण शरद पवारची जो पार्टी आहे तो एक लॉस मेकिंग युनिट आहे आणि काँग्रेस पूर्वीपासून लॉस मेकिंग युनिट आहे। 2 लॉस मेकिंग युनिटचा मर्जर होईल तो एक थर्ड लॉस मेकिंग युनिटचा निर्माण होईल। तो काँग्रेस पक्षाच्या ताकद आता कोणीही वाढवू शकत नाही, काँग्रेस पक्षाची ताकद आता गेलेली आहे। काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो विचारला मानणारे लोक आता एकदम कमी झालेले आहेत। युबीटी सुद्धा यामध्ये आहे प्रादेशिक पक्षांमध्ये। शिवसेना युबीटी तुम्हाला असं सांगायचं आहे की ते विलीन करणार नाही, हे पण प्रादेशिक पक्ष आहेत आणि महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेमध्ये विलीन होऊ शकते,
ज्याप्रमाणे शिवसेना युबीटीने महाराष्ट्र काँग्रेसवर एक डॉमिनेट केला सीट वाटपाच्या वेळी, तो असा दिसतो की जो काँग्रेसचा हायकमान आहे कम्प्लिटली सरेंडर्ड आहे युबीटीच्या समोर. आणि आता रिझल्टवर फार काही निर्भर करत आहे की रिझल्ट कसा होत आहे. मला वाटत नाही की फार चांगला रिझल्ट MBA साठी होईल, मला असं वाटत नाही. पण बघूया. तुम्हाला वाटतं की निकालानंतर काही अशा निकालानंतर कोणाची ताकद घटली, कोणाची ताकद वाढली, हा एक क्लिअर होईल ना. त्यानंतर एक नवीन राजकीय समीकरण सुरू होऊ शकतो. त्यामुळे होते संजय निरुपम. त्यांनी सांगितले की निकालानंतर कदाचित अशा प्रकारच्या काही घडामोडी घडतील, राजकीय घडामोडी घडतील. आणि त्यांनी हे पण सांगितलं की अशा प्रकारचा प्रस्ताव याआधी सुद्धा शरद पवारांना काँग्रेसकडनं देण्यात आला होता. कॅमेरामन अनिल पवारसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.